नमस्कार. नुकतंच जे 2026चं बजेट सादर झालं त्यात शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी घोषणा झाली आहे आणि ती म्हणजे कर्जमाफी. पण ही योजना नक्की आहे तरी काय आणि याचा नेमका अर्थ काय होतो? चला आज आपण हेच सविस्तरपणे समजून घेऊया. तर या घोषणेचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण या 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकूया. म्हणजे कर्जमाफीची रक्कम काय आहे, तिथपासून ते ही योजना लागू कशी होणार, या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्ट होतील. चला तर मग सुरुवात करूया त्या मुख्य घोषणेपासून जी सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. तर आकडा आहे 2 लाख रुपये. हो, सरकारने 2026च्या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांसाठी तब्बल 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. ही रक्कम खूप मोठी आहे, नाही का? आणि याचा थेट परिणाम अनेक शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीवर नक्कीच होणार आहे. पण थांबा, गोष्ट फक्त कर्जमाफीची नाही आहे. या घोषणेमध्ये आणखी एक खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग भाग आहे आणि तो म्हणजे जे नियमितपणे कर्ज फेडतात त्यांच्यासाठी. हो, जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते अगदी वेळेवर आणि नियमितपणे भरत आहेत त्यांच्यासाठी 50,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याचीही तरतूद या योजनेत आहे. म्हणजे बघा, यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सरकारचा दृष्टिकोन दुहेरी आहे. एकीकडे ज्यांच्यावर कर्जाचं ओझं आहे त्यांना कर्जमाफी देऊन दिलासा द्यायचा आणि दुसरीकडे जे आर्थिक शिस्त पाळत आहेत त्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहन द्यायचं. कुठेतरी एक समतोल साधण्याचा हा प्रयत्न दिसतोय. ठीक आहे, घोषणा तर झाली, पण ती प्रत्यक्षात कशी येणार? आता आपण याच्या पुढच्या म्हणजे अंमलबजावणीच्या टप्प्याकडे वळूया. आता हे सगळं आहे ना, ते एका महत्त्वाच्या सरकारी डॉक्युमेंटवर अवलंबून आहे, ज्याला आपण शासन निर्णय किंवा सोप्या भाषेत GR म्हणतो. हा GR म्हणजे काय? तर एक अधिकृत आदेश जो या घोषणेला एका खऱ्याखुऱ्या अंमलात आणण्याजोग्या योजनेत रूपांतरित करतो. आणि इथंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सध्या तरी हा जो अधिकृत GR आहे ना, तो अजून आलेला नाहीये. आणि हे लक्षात घ्या की जोपर्यंत तो GR येत नाही तोपर्यंत ही योजना खरं तर कागदावरच आहे. म्हणजे प्रक्रिया पुढे जाऊ शकत नाही. असं असलं तरी कृषी मंत्र्यांनी एक माहिती दिली आहे की सरकार ही योजना 30 जूनच्या आत लागू करण्यासाठी वेगाने काम करत आहे. त्यामुळे आपल्याला अंमलबजावणीसाठी एक अंदाजित डेडलाईन मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे वाक्य अगदी सगळं काही सांगून जातं. GR इतका महत्त्वाचा का आहे? कारण या योजनेचा लाभ कोणाला मिळणार, त्यासाठीचे नियम, अटी काय असतील, पात्रतेचे निकष काय असतील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या GR मध्येच मिळणार आहेत. बरं, कर्जमाफीच्या घोषणेतून शेतकऱ्यांना एक आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न तर आहेच, पण त्याचबरोबर सरकारने येणाऱ्या खरीप हंगामाची काय तयारी आहे याबद्दलही आश्वासन दिलंय, जेणेकरून शेतीची कामं वेळेवर सुरू होतील. सरकारनं हे स्पष्ट केलंय की खरीफ 2026 हंगामासाठी बियाण्यांचा आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऐन वेळेवर होणारी धावपळ आणि चिंता कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तर आता ही सगळी माहिती आपल्याकडे आहे. मग आता यापुढे नेमकं काय होणार? पुढचे टप्पे काय असतील? ही सगळी प्रक्रिया साधारणपणे या 3 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाईल. सगळ्यात आधी GR प्रसिद्ध होईल, त्यानंतर त्या GRच्या आधारे कोण पात्र आहे याचे निकष जाहीर केले जातील आणि मग शेवटी या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. कर्जमुक्ती आणि दुसरीकडे जबाबदार कर्जफेडीला प्रोत्साहन या दुहेरी धोरणामुळे आपल्या कृषी अर्थव्यवस्थेवर आणि देशाच्या एकूणच क्रेडिट कल्चरवर दूरगामी परिणाम काय होऊ शकतात